सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। संभाजीनगरमध्ये धडपडणाऱ्या विद्यार्थ्याची दुःखद घटना। काल संभाजीनगरमध्ये MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या दत्ताची अत्यंत दुःखद घटना घडली। दत्ता मागील 4 ते 5 वर्षापासून प्रामाणिकपणे अभ्यास करत होता। आजपर्यंत 10 ते 15 मुख्य परीक्षा दिल्या होत्या, पण यश मिळाले नव्हते। त्याच्या घरी परिस्थिती बेताची होती। आई वडील शेतकरी होते, तरीही दत्ताने परिस्थितीशी 2 हात करून अभ्यास सुरू ठेवला होता। दत्ताने 2020 मध्ये PSI मुख्य परीक्षेची तयारी करत असताना त्याच्या भावाचा मृत्यू झाला। भाऊ UPSC ची तयारी करत होता, पण त्याला गंभीर निमोनिया झाला होता। त्यानंतर दत्ताने परीक्षा दिली, पण काही कमी गुणांनी तो अपयशी ठरला। तरीही त्याने हिंमत न हारता अभ्यास चालू ठेवला। आता तलाठ्याच्या निकालात दत्ताचे नाव आले। त्याचं गावात सत्कारही झाला, पण भ्रष्ट व्यवस्थेमुळे दुसऱ्या यादीत त्याचे नाव गहाळ झाले। त्यानंतर त्याने क्लार्क टायपिंगची परीक्षा पास केली, पण त्या निकालाची वाट बघत असताना काल लायब्ररीतच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो आपल्यातून निघून गेला। दत्ताच्या मृत्यूमुळे MPSC परीक्षेतील मानसिक तणाव आणि स्पर्धेची कठीण परिस्थिती कशी विद्यार्थ्यांच्या जीवनावर परिणाम करत आहे हे अधोरेखित होते। दत्ताच्या कुटुंबियांनी 2 मुलांना गमावलं आहे। ही घटना विद्यार्थ्यांना मानसिक तणाव दूर करण्याचं महत्त्व पटवून देते। परीक्षा जीवनाचा एक भाग आहे, पण जीवन महत्त्वाचं आहे।